उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे वन खात्याचे मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, संपर्क मंत्री आणि मंचावर उपस्थित आमदार नरेंद्र मेहताजी, आमदार भोये साहेब, माजी आमदार गीता जैन, आसिफ शेख, मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व पत्रकार बंधू, देणगीदार, संस्थेचे हितचिंतक, संस्थेचे मार्गदर्शक, अत्यंत आनंद होतोय. आनंद या गोष्टीचा होतोय, मीरा भाईंदरमध्ये स्थानिकांचं भवन असावं असं अनेक वर्षाची मागणी होती. अनेक वर्षापासून त्यांची सगळ्यांची इच्छा होती की भवन व्हायला पाहिजे. मला सांगायला आनंद होतोय, तत्कालीन खासदार संजीव नाईक, तत्कालीन मंत्री गणेशजी नाईक यांनी अथक प्रयत्न घेऊन ह्याच भूखंडातला दुसरा पार्ट आपल्या संस्थेसाठी मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता. काही तांत्रिक कारणामुळे तो प्रस्ताव स्वीकारला नाही. त्याला 12 वर्ष झाली. पण त्याच वेळी नाईक साहेबांनी एक असा शब्द दिला होता, काका आपण परिपूर्ण प्रस्ताव सादर करू, आपल्याला यश येईल. आणि त्या भरोशावर आपण आजपर्यंत थांबलो. कालांतराने बदल झाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी झाले, त्याचवेळी आमदार नरेंद्र मेहता झाले आणि त्या कामाला आणखी गती आली. गती इतकी आली की ते काम पुढे 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 सरकत गेले आणि त्या कामामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यावेळचे खासदार कपिल पाटील त्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. हे काम सुरू असतानाच तुंगारेश्वर मध्ये सदानंद बाबाच्या मठावर जी कारवाई झाली त्यामुळे देवेंद्रजींना भेटण्यामध्ये पुन्हा पुन्हा संधी मिळत होती, पुन्हा पुन्हा विनंती करत होतो. मला सांगणं गरजेचं आहे की राम नाईक यांचाही मोठा या कामामध्ये हिस्सा राहिला की काही झालं तरी ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी देवेंद्रजी सांगत होते, काका आपल्याला आगरी भवन बनवायचं आहे, प्लॉट क्लिअर होईल. निश्चित त्यांनी नीटनेटका प्रयत्न करून दिला म्हणून घेतला असं नाहीये. कॅबिनेट बैठक करून त्याच्यामध्ये मान्यता घेऊन आपल्याला आगरी भवन 1.5 एकरचा 6,000 चौरस फुटाचा प्लॉट दिला. साहेब मला सांगायला आनंद होतोय की सगळ्यांचं कळत नकळत त्याच्यामध्ये जे आम्हाला सहकार्य मिळालं, आमची हिंमत मध्ये वाढत गेली. दिवसेदिवस वातावरण बदलत गेलं. त्याचवेळी मला सांगायचं की ज्यावेळी काही नव्हतं दादा, त्यावेळी लोकांनी आपल्याला पैसे देऊन 1,32,00,000 रुपये आमच्याकडे जमा झाले होते आणि हा प्रस्ताव फेटाळला. आमच्या मोठं संकट होतं. पण एकाही व्यक्तीने आम्हाला असं विचारलं नाही की आम्ही दिलेल्या पैशाचं काय. आम्ही त्यांना शाश्वती दिली. 1,32,00,000 मधलं 1 रुपयाची पण आम्ही विड्रॉल केली नव्हती. सर्व पैसे बँकेत होते, सगळे पैसे चेकने होते. त्यामुळे आम्ही विश्वासात पात्र ठरलो. नंतर ऑर्डर मिळाली. महापालिकेचे सर्व अधिकारी सर्वांनी प्रयत्न केला, सहकार्य केलं. रीतसर आम्हाला सीसी दिली, काम सुरू झालं. आज सांगायला आनंद होतोय की लोकवर्गणीतून आम्ही 8.5 कोटी रुपये जमा केले. 8.5 कोटी रुपये जमा करून दादा हे खरं आहे की पैसे गोळा केले, पैसे मिळाले. आजच्या दिवसाला आम्ही 65 लाख रुपये आउटस्टँडिंग देणं आहे. पण हेही सांगायला आनंद होतोय की 65 लाख रुपयाचं देणं असताना सार्वजनिक संस्थेवर एकही सप्लायर असा बोलत नाही की तुम्ही पैसे देता की नाही, उद्या माल देणार नाही, परवा तुमचं काम बंद होईल. दादा काम चालू आहे. संत गतीने म्हणा, अतिगतीने म्हणा, पण काम चालू आहे. आम्ही विश्वास देऊ शकलो. आज या ठिकाणी आज ग्राउंड+1 झालेलं आहे. अनेक कार्यक्रम झाले. गुजराती लोकांचं भागवत झालं, राजस्थानी लोकांचं भागवत झालं, बंगाली लोकांची दुर्गा पूजा झाली, उत्तर भारतीयांची 2 लग्न झाली. अशा छोटे छोटे कार्यक्रम सुरू झाले. त्याचबरोबर संस्था विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सिनियर सिटीजनचा सत्कार असे आम्ही कार्यक्रम करत आहोत. दादा आज जो आनंद होतोय तो वेगळा आनंद आहे. हे संख्या कमी आहे हे माझ्याही लक्षात येते. पण हा जो कार्यक्रम आहे हा महिलांनी आमच्याकडे मागितलेला. महिलांनी सांगितलं काका मला कार्यक्रम करायचा आहे.
त्याच्यावर आम्हाला बघायचं आहे की ह्या जागेतून ह्या ठिकाणावरून होणारे शिकणारे विद्यार्थी सुसंस्कृत देशाच्या कामकाजामध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता आम्हाला UPSC MP सेंटर याच ठिकाणी चालू करायचं आहे. याच ठिकाणी आमची योजना आहे, आमच्या विविध योजना आम्ही याच्यामध्ये आपल्यासारख्यांचं सगळ्यांचं गुणवंतांचं शिक्षण प्रेमींचं मार्गदर्शन घेऊन हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. दोन गोष्टी आहेत त्याला. एक आहे की मीरा भाईंदर आग्र्यांचं आग्रे भवन बनतंय आणि केलेल्या करारनामानुसार आम्हाला त्याचं भाडं आहे. भाडं किती आहे ते महत्वाचं नाही, पण अशी स्थानिकांची दादा भावना आहे की आम्हाला भाडं नसावं म्हणून आम्ही देवेंद्रजीकडे पहिल्यांदा आधीपासूनच आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. पण आताही आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय की दादा तुम्ही त्याच्यामध्ये आमदार नरेंद्र मेहताजींनी पुन्हा नीट प्रयत्न करून रीतसर याला कमीत कमी ज्याला म्हणतात नाममात्र शुल्क आकारून कायमस्वरूपी मालकी हक्काने हा प्लॉट आमच्या नावावर मिळावा. आपले आगरी बांधव जी शासनाची कमीत कमीत किंमत असेल ती रक्कम भरायला तयार येत आहेत. ते सगळे लोक टोचतात, काका पण भाडं देतो पैसे देतात आम्हाला. पैसे दिल्यानंतर पण प्रश्न विचारतात आपल्या भाड्याचं आहे एवढंच त्यांना. पण आजचा करार हा 30 वर्षाचा आहे. आमदार साहेबांना माहिती आहे त्यावेळी आमच्यावर किती टेन्शन होतं, किती प्रेशर होतं करारनामा करतेवेळी. त्याच्यात थोडस मागे पुढे राहिले खरं आहे, पण हे खरं आहे की आजचा 30 वर्षाचा करार आहे. 30 वर्षापर्यंत आम्हाला चिंता नाही, पण आपण हे काम करून द्यावं, रिसर बसून द्यावं. दुसरी गोष्ट असं आहे की कधी कधी असं सहज आपल्याला अधिकारी उलपट्टी करतात असं नाही म्हणणार, पण ते बोलून दाखवतात हा टॅक्स तुम्हाला भरायला लागेल. मेट्रोचा टॅक्स नियमातच नाहीये साहेब, तरी महापालिका आमच्याकडे मेट्रो टॅक्स भरायची आमच्याकडे मागणी करते. आम्ही त्यांच्या समंजसाने का आमच्याकडे मुख्यमंत्री आमचे आहेत, आमदार आमचे आहेत, अनेक मंत्री आमचे आहेत. आणि आता दादा तुम्ही एक मंत्री तर आम्हाला काय आता काय सांगाल 32-36 आमचे झालेले आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही आहे. कोणी कुठूनही कसाही प्रयत्न केला तरी त्याला आम्ही बळी पडणार नाही आणि तशी दादी लावणार नाही अशी आमची भूमिका आहे. पुन्हा एकदा इतका व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा नाईक साहेबांवर किती जबाबदारी मला सगळ्यांना माहिती आहे. नाईक साहेब आपल्या वेळेत आले, जे टाइम दिलं होतं त्या टाइमात दिलं. त्याचबरोबर आमदार साहेब पण आल्या, माझे आमदार मॅडम पण आल्या आणि वाड्याहून भोये साहेब आले. भोये साहेब आमचे जुन्या ओळखीचे आहेत, बाहेर उभे आहेत, पण आम्हाला सांगत नव्हते आम्ही आलोय. आमचंही लक्ष नव्हतं त्यांच्याकडे, पण नंतर ओळख दिली, बोलवलं. साहेब तुमचंही स्वागत आहे. मी पुन्हा उपस्थितांचं सर्वांचं स्वागत करतो. अपेक्षा करतो समाज एकत्र राहील. दादा एक शब्द खर्च करा. आग्र्यांकडे हा इतिहास आहे, चप्पल नसलं तरी चालेल पण गळ्यात चैन पाहिजे. आणि चैन सोनं आहे, आमचा मान आहे असं मी समजतो. सोन्याबद्दल आमची तक्रार नाही. सोन्याचं आपल्याला वापरायचंच आहे, लोकांमध्ये दाखवायचंच आहे आम्ही सोनेवाले आहोत. पण दादा असा एक मंत्र द्या की प्रत्येकाला ज्याचं कर्तव्य, ज्याची क्षमता आहे, त्यांनी ही खरी योग्य वेळ आहे की यामध्येच आपल्या आजी आजोबाच्या नावाने, आई वडिलांच्या नावाने, कोणा ज्यांच्या स्मरणार्थ पैसे द्यायचे असतील त्यांनी पैसे द्यावं. आम्ही बुकलेट काढलेलं आहे, त्यात मान्यवरांचं नाव आहे. काही मान्यवरांचं नाव नाही आहे, त्यांचंही नाव घ्यावं असं मी प्रयत्न करतो, विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत.